पालिका कार्यतर्फात आम्ही आमच्या वॉर्डमध्ये जे काही रस्त्याची कामं असतील, फुटपाथची कामं असतील, ह्याच्यावर थोडं फोकस करत आहोत. जे अनधिकृत हॉकर्स आहेत ते थोडं मोकळं करण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा. आणि साधारणपणे जे गार्डन्स किंवा ओपन स्पेसेस आहेत ते नीटनेटके कसे करता येतील ह्याच्यावर आमचं पूर्ण आता लक्ष फोकस्ड आहे आणि ते आम्ही करत आहोत. तसंच आमचे नगरसेवक जे आहेत ते त्यांच्या वॉर्डात त्यांची कामं करत आहेत. खरं तर स्वीकृत नगरसेवकांना मोठ्या विषयात प्रचंड चर्चेमध्ये आहे. आपल्याला 3 ते 4 दिवस स्वीकृत मिळणार होते अशा अर्थाची मनसेने मागणी केली होती, मात्र ते मिळत नाही असं दिसतं. संजय देशपांडेचं स्टेटस खूप चर्चेमध्ये आहे की खोट्या मनाचं अशा पद्धतीने. नाही, मी तेही बघितलं नाही आणि मला ही चर्चा काय चालली मला त्याच्यावर काही माहिती नाही. प्रस्ताव आला तर अशा पद्धतीने आपण स्वीकृत. नाही, जर तर बोलून उपयोगच नाही. महत्वाची गोष्ट हीच आहे, आपण पाहत असाल की आम्ही आता मुंबईचे सगळे जे नगरसेवक आहेत आमचे पासच ते आणि जे कोणी स्वीकृत असतील किंवा ज्या समित्या बनतील ते देखील मुंबईसाठी सगळे एकत्र लढत आहोत. मुंबईच्या विरोधात जी भाजप मुंबई खाण्याचा प्रयत्न करते, मुंबई विकण्याचा प्रयत्न करते, त्याच्या विरोधात लढत आहोत. तुमच्या पक्षामध्ये राज्यसभेच्या सीटसाठी 2 मतप्रवाह पाहायला मिळतात. काल तुम्ही एक वक्तव्य केलं, आज राऊत देखील असे म्हणाले की पवार ज्येष्ठ आहेत, त्यांचा देखील विचार करू. काय म्हणजे नाही बघा, कुठचेही मतप्रवाह असे 2 वेगळे नाही आहेत. आमच्या पक्षाचं एक स्पष्ट मत आहे की ही जागा ही शिवसेनेची आहे. जर तुम्ही आमच्या पक्षात आमच्या सगळ्या अर्थात नेते किंवा इव्हन आमदार जे ह्या सभेसाठी मतदान करतात त्यांना विचारलं, राज्यसभेसाठी मतदान करतात, तर सगळ्याच आमदारांचं मत आहे की ही शिवसेनेची जागा आहे आणि ती शिवसेनेकडे आली पाहिजे. दुसरं म्हणजे अर्थात, आणि मी व्यक्ती म्हणून म्हणत नाहीये किंवा कुठच्या व्यक्तीबद्दल म्हणत नाही, त्यांच्याबद्दल आदर आहेच, पण आम्ही पक्ष म्हणून म्हणत आहोत. जर 2 पक्षांचा विचार केला तर आता सध्या महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे, कुठच्या युत्या आहेत, कुठच्या आघाड्या आहेत, ह्याच्यावर देखील थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण एका बाजूला विलिनीकरणाचा विषय सुरू आहे, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर आत्ताच ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका होऊन गेल्या त्याच्यात देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या. मुंबईत पण आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी एक जी होती ती आमच्यासोबत लढली, नंतर एकनाथ शिंदेंना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला आठवत असेल 2020 साली देखील अशीच एक विनंती आली होती आणि आमची एक सीट ज्या प्रियंकाजी आहेत त्या राज्यसभेत गेल्या, पण दुसरी सीट जी होती ती राष्ट्रवादीला दिली होती. पण दुसऱ्या राऊंडला आपण पाहिलं असेल 2022ला संजय राऊतजी जिंकून आले, पण आमचे दुसरे जे होते संजय पवारजी ते त्या दिवशी पराभूत झाले. आणि म्हणून हे सगळं राजकारण बघत असताना, जी काही मतांची समीकरणं ती बघत असताना, संख्याबळ बघत असताना आमचा दावा हा ठाम आहे. आणि दुसरं म्हणजे ही जी काही चर्चा होईल ती अर्थात मातोश्रीवर होणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे काँग्रेसशी देखील चर्चा करणं गरजेचं आहे, कारण काँग्रेस देखील मित्रपक्ष आहे. अजूनही जी आमची काँग्रेससोबत काही चर्चा झाली त्याच्यात हा विषय जो आहे कोणाला सीट गेली पाहिजे याच्यात कुठेही आलेला नाहीये. आणि म्हणून पक्षाचं जे मत आहे ते एवढंच आहे की ही जागा राज्यसभेची ही शिवसेनेचीच आहे. मी बघितलंच नाही कशाला. सर, याचा अर्थ तुमचं असं म्हणणं आहे का की आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बघा, संभ्रमाची भूमिका. मी कोणाबद्दल काही म्हणत नाही. मी पक्ष म्हणून, पक्षीय राजकारण म्हणून म्हणत आहे. मी कुठच्याही व्यक्तीबद्दल बोलत नाही. पवार साहेबांबद्दल आदर आहेच, पण जर पक्ष म्हणून बघितलं, जर विरोधी पक्ष म्हणून बघितलं तर मी माझ्या पक्षाची भूमिका पक्ष म्हणून मानत आहे दुसऱ्या पक्षांच्या बाबतीत. आणि काँग्रेसने स्पष्टपणे भूमिका घेतली की सातत्याने संभ्रमाची भूमिका जर ठेवत असतील तर वेगळा निर्णय. अजून काँग्रेसला देखील कोणी संपर्क केला नाही आणि हेच आमचं म्हणणं आहे की ही चर्चा झालीच नाही की कोणाला मिळालं पाहिजे. पण जर आपण पाहिलं तर संख्याबळ आणि जी काही रोटेशन असतं त्याच्यात ही सीट आमची आहे. आणि आमची म्हणत असताना अर्थात आम्ही आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी जी एकत्र आमच्यासोबत आहे ती आहे. शरद पवारांनी चंद्रपूर बाबत पुन्हा एकदा असं म्हटलं की ठाकरेंच्या सेनेने आम्हाला तेव्हा तिथे मतदान करायला हवं होतं. पुन्हा एकदा चंद्रपूरमध्ये अनेक ठिकाणी काँग्रेस आणि भाजपनी आपण पाहिलं असेल कुठे कुठे काय काय केलेलं आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे चंद्रपूरमध्ये स्पष्ट आहे स्थानिक पातळीवर जे काही राजकारण चाललेलं, काँग्रेसमध्येच 2 गट होते. एकमेकांचे नगरसेवक मला वाटतं एका बसमधून पळवण्याचा देखील प्रयत्न झाला. बरं, आमच्याबरोबर बोलत असताना आमचेच लोक फोडण्याचा प्रयत्न झाला. त्याच्यावर तिथे स्थानिक लोकांनी आमचं रिॲक्ट केलंच आहे. भिवंडीमध्ये आपण जर पाहिलं तर बीजेपी जो फुटलेला गट होता. पण एकच आहे ना की काँग्रेसने देखील हे लक्षात घ्यावं की आता राजकीय जर आपण सगळी परिस्थिती पाहिली तर केंद्रात पण असेल किंवा राज्यसभेत पण असेल, आता अनेक विषयांवर आमचा लढा हा देणं चालू असतं. संविधानासाठी आम्ही एकत्र लढत आहोत. राहुलजी जे लढा देतात त्याच्यात आम्ही एकत्र लढत आहोत. धारावीच्या विरोधात कोण नक्की राज्यसभेत विरोधात लढत आहे हे देखील तेवढंच बघणं गरजेचं आहे. आणि म्हणून शिवसेनेचा आवाज मग त्या प्रियंकाजी असो किंवा संजय राऊतजी असो, हे दोघेही पुन्हा एकदा तिथे जाणं किंवा शिवसेना म्हणून 2 सीट्स तिथे असणं हे काँग्रेसला देखील तेवढंच चांगलं आहे. आणि आता शरदचंद्र पवारजी सुद्धा राज्यसभेत उभारणार आहे. अरे आता तेच उत्तर दिलं मी. फाईलचा सध्या खूप प्रचंड मुद्दा गाजतो आहे. प्रकाश आंबेडकरांना असं म्हटलेलं आहे की कुठेतरी मोदी अमेरिकेच्या दबावाखाली येऊन त्यांच्या फाईल्समध्ये व्हिडिओ असण्याची शक्यता आहे. या दबावाखाली येऊन
भाजप अमेरिकेला कशा पद्धतीने मदत करतायत त्यांच्या दबावाखाली दुखतायत मला असं वाटतं बघा 2-3 गोष्टी आहेत त्याच्यात. हे आंबेडकर साहेब जे म्हणाल त्याच्यावर मी आता काही वक्तव्य करणार नाही, कारण ते मी आता तुमच्याकडून ऐकतो, अजून पाहिलं नाहीये. पण 2-4 गोष्टी प्रामुख्याने ज्या दिसतात ते आहेत. हरदीप सिंग पुरी यांचं नाव हे 2-3दा नाही तर 17 की 18 वेळा भेट झाली इप्सिन बरोबर ह्याच्यात आलेले. आता इंग्लंडमध्ये आपण पाहिलं तर इंग्लंडमधल्या राजघराण्याच्या एका व्यक्तीवर काल अटक झालेली आहे. हा म्हणजे तिथे कायदा कसा चालतो हे खरोखर बघण्यासारखं आहे. पण इथे अजूनही ह्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला नाहीये. दुसरं म्हणजे एका चॅनल, ते आता तुम्ही कट कराल जे चॅनल आहे ते, पण त्यांचे जे एडिटर आहेत ते एकमेव आहेत जगभरातले ज्यांनी इप्सिनला डिफेंड केलं. का तर मोदी सरकारनं डिफेंड करायचंय. आणि हे सगळं असं चित्र असताना आपण आपल्या देशामध्ये नेमकं कुठे चाललोय. आणि हे एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला इंडो US डील, त्याच्यातून नक्की स्पष्टता आली नाहीये. आपल्या शेतकऱ्यांचं काय होणार, डेअरीच्या फार्मर्सचं काय होणार हे कोणालाही माहिती नाहीये. दुसऱ्या बाजूला ऑपरेशन सिंदूरच्या वेळी सीजफायर नेमका का झाला हे देखील माहिती नाहीये. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.